नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग म्हणजे भावनिक वादळ. जिथे एका बाजूला प्रेमाचा आणि अभिमानाचा वर्षाव होतोय, तिथे दुसऱ्या बाजूला एका आईचं आपल्या लेकीसाठी केलेलं तीव्र त्याग आणि वेदना. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. नुकताच इंद्रा राजसाठी आईस्क्रीम घेऊन आलेला असतो आणि तो तिला देत असतानाच बोलतो, राणी, खरंच आज मला खूप आनंद होतोय, गर्व वाटतोय की मी आबांचा मुलगा आहे. इंद्राच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून राणीही खूप खुश होते आणि म्हणते, सर, मलाही आज खूप अभिमान वाटतोय की मी तुमची बायको आहे. आणि हे बोलून ती एकदम शांत होते. इंद्रा तिच्याकडे प्रेमाने बघत असतानाच काही वेळापूर्वी राणीने रस्त्यावर जे पाहिलं होतं त्याची आठवण तिच्या मनात धडकी भरवते. ती आईस्क्रीमच्या दुकानासमोर गाडीजवळ उभी असताना तिच्या समोरून एक ॲम्ब्युलन्स वेगाने गेली होती आणि ती पाहून तिचं मन कातर झालं होतं. धडधड. राणीला तेव्हा कळलं नव्हतं की त्या ॲम्ब्युलन्समध्ये तिची आई, सुरेखी आणि बुवा आहेत. तिने लगेच देवाला प्रार्थना केली होती की देवा, या ॲम्ब्युलन्समधील व्यक्तींना तू ठामपणाने साथ दे, त्यांचे आयुष्य वाचव. माहेरच्या घरात बुवांचा लपंडाव. आता इंद्रा आणि राणीच्या माहेरी सुरेखीच्या घरी येतात. राणी घरात आल्याबरोबर उत्साहाने बुवांना म्हणते, अहो बुवा, आई किती वेळ एकटीच काम करत असे, थांबा, मी तिला मदत करते. खटखट. पण बुवा तिला स्वयंपाकघरात जाऊच देत नाहीत, कारण त्यांना भीती वाटत असते की राणीला सुरेखीचं सत्य कळू नये. अगं, तू कशाला काम करतेस, एवढ्या दिवसांनी आलीयस ना, चुपचाप इथे बैस, बुवा चिंतेत बोलतात. बुवा तिला विचारतात, मग काय, सगळं व्यवस्थित चालू आहे ना. इतक्यात सुरेखी चहा आणि बिस्किटं घेऊन येते. राणी चहाचा कप घेते तेव्हा सुरेखी बिस्किट देण्यासाठी खाली बघते आणि एकाएकी तिच्या कमरेत तीव्र कळ येते. आश. ती तशीच कमरेला हात लावून उभी राहते. बुवांना लगेच जाणवतं की सुरेखीला खूप त्रास होतोय. बुवा लगेच धावतात आणि म्हणतात, अगं सुरेखी, तू कशाला उभी आहेस, थांब, मी तुला खुर्ची देतो. सुरेखी कमरेला हात लावून वेदना सहन करत असताना राणी आणि इंद्राचं लक्ष तिच्याकडे जातं. राणी काळजीने विचारते, काय हो आई, तुमची तब्येत आता बरी आहे ना, नाहीतर राणी मला सांगत होती की तुमची तब्येत काहीतरी खराब आहे म्हणून. सुरेखी लगेच सावरते आणि म्हणते, हो, आम्ही एकदम बरे आहोत, मी माझं सगळं काम करतच असते. बुवा आणि सुरेखी दोघेही परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतात. राणी त्यांना समजावून सांगते, बघा आई, आता लई दिवस चिडून राहू नका. मालती मॅडमचा राग अजून गेला नसेल हे मला माहीत आहे, पण त्यांनी जर तुम्हाला काही बोललं ना तर मनाला लावून घेऊ नका आणि त्यांचा राग कसा मावळेल याचाच प्रयत्न करत जा. इंद्राही म्हणतो, हो ना, आणि ते काय आहे ना, मला कधीच वाटत नाही की राणीच्या विरोधात मालती मॅडमचा राग जाईल. यानंतर सुरेखी आणि बुवा राणीची स्तुती करतात. सुरेखी म्हणते, खरंच राणी, तू या कपड्यांमध्ये एकदम मस्त सायबीन दिसतीयस. इंद्रा तिच्या या बोलण्यावर खुश होतो आणि सांगतो, हो ना, आणि तुम्हाला माहीतच आहे ना, आई आता म्हणत होती की राणी तिच्या डोळ्यांसमोर नकोय, म्हणून मी तिला माझ्यासोबत कामाला घेतलं. तुमची राणी एवढी हुशार आहे ना की तिने मला भागच पाडलं. तो तिची खूप प्रशंसा करतो. बुवा आणि सुरेखी आनंदी होतात आणि म्हणतात, आमच्या राणीला आम्हाला असंच मोठं होताना बघायचं होतं आणि ते आज तुमच्यामुळे होतंय. खरंच तुमचे लय उपकार झाले. इंद्रा आश्वस्त करतो, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या राणीच्या विरोधात जर काही चुकीचं घडलं ना, मी तिच्यासोबत नेहमी पाठीशी उभा राहीन. तुम्ही तिची काही काळजीच करू नका. दुसरीकडे सुरेखीला आतून खूप त्रास होत असतो आणि हे बुवांच्या लक्षात येतं. बुवा लगेच विषय बदलतात. मी काय म्हणतो राणे, तुम्हाला फॅक्टरीमध्ये लई कामं असतील ना, तुम्हाला लवकर निघायला पाहिजे. बुवा त्यांना जाण्यासाठी घाई करत असतात. इकडे मनातल्या मनात सुरेखी देवाकडे प्रार्थना करत असते की देवा, मला कधीच वाटलं नव्हतं की माझी राणी लवकर माझ्या घरातून जावी किंवा तिला मी घरातून हाकलावी, पण आज असं वाटते की तिने माझं सत्य कळू नये म्हणून तिने लवकर जावं. प्लीज. बुवांच्या सारख्या जा करण्यावर राणीला शंका येते. ती विचारते, काय हो बुवा, तुम्ही आज सारखं हकलल्यासारखं काय बोलताय, तुमचं काही आहे का. बुवा गडबडीत उत्तर देतात, अगं नाही ग, माझ्या लेकीला कोणी काही बोलू नये असंच मला वाटतं. अखेर इंद्रा आणि राणी त्यांच्या पाया पडतात आणि निघतात. सुरेखी कशीबशी वेदना सहन करत असते, पण राणी घरातून निघून गेल्यावर ती जोरात किंचाळते. तिच्या कमरेतील वेदना असह्य झालेल्या असतात. बुवा लगेच तिला पलंगावर आणतात आणि झोपवतात. इकडे थोडे अंतर गेल्यावर राणी गाडी थांबवते आणि म्हणते, थांबा सर, आता इथून तुम्ही एकटेच जा, मी माझ्या घरी जाते, कारण आता तुम्हाला तुमच्या पियेची गरज नाही. इंद्रा एकदम शांत होतो. तो विचारतो, असं का बोलतेस राणी तू, अचानक काय झालंय तुला. त्यावर राणी बोलते, अहो सर, कारण आता जुना जो इंद्रा होता तो परत आलाय, मला पूर्ण खात्री पडलीय. इंद्रा गोंधळून विचारतो, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय, मला समजत नाहीये. राणी त्याला स्पष्ट करते, म्हणजे सर, मला घरची सुद्धा जबाबदारी आहे ना, आणि जसं तुम्ही रतनच्या फॅमिलीला हँडल केलं तसंच तुम्ही फॅक्टरी सुद्धा हँडल करू शकता. इंद्रा पुन्हा विचारतो, पण मला कळत नाहीये, तू एक बॉस म्हणून, पीए म्हणून बोलतीयस की मैत्रीण म्हणून. राणी आत्मविश्वासाने उत्तर देते, सर, मैत्रीण म्हणून. मला माझ्या मित्रावर पूर्ण विश्वास आहे. इंद्रा लगेच बोलतो, पण मला आवडलं असतं की तू कायमची माझ्यासोबत राहावं म्हणून. राणी हसून म्हणते, हो सर, पण मला सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत. इंद्रा भावूक होऊन म्हणतो, पण राणी, खरंच थँक्यू सो मच. राणी विचारते, म्हणजे कशासाठी. इंद्रा सांगतो, तू माझ्या फॅमिलीला सगळं काही हँडल केलंस, एवढे सगळे तुला बोलतात तरी तू मनाला लावून घेतलं नाहीस.
त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुला थँक्यू. राणी लगेच त्याला थांबवते. सर असं आहे का? मग तर मी तुम्हाला थँक्यू बोलायला हवं, कारण तुम्ही सुद्धा माझ्या फॅमिलीसाठी खूप काही केलंत ना. तुम्हाला चालेल का मी तुम्हाला थँक्यू बोललेलं? इंद्रा लगेच म्हणतो, नाही नाही, आणि खरंच जर जेन्युइनमध्ये मला थँक्यू बोलायचं असेल ना, अजून एका गोष्टीसाठी बोलायचं आहे, आणि ते म्हणजेच तू माझ्या आयुष्यात आली आहेस म्हणून. माझं आयुष्य खूप छान झालंय. हे बोलून तो एकदम शांत होतो आणि सावरत बोलतो, आय मीन ज्या प्रकारे आज मी रतनच्या फॅमिलीला हँडल केलं, जर मी आधीचा इंद्रा असतो तर मी असं काही वागलोच नसतो. हा जो माझा नवीन इंद्रा आहे ना, हा माझा तुझ्यामुळे माझी ओळख झालीये. यावर राणी लगेच म्हणते, अहो सर असं काय करताय तुम्ही? हे बघा, तुमच्यामध्ये माणुसकी होती, तुमच्यामध्ये ती भावना होती म्हणून तुम्ही आज असे आहात. जर तुमच्यामध्ये भावनाच नसती तर तुम्ही कसे झाले असता? इंद्रा तुझी प्रशंसा करतो. खरंच राणी, तू वेगळीच आहेस बघ. तू कोणाचं क्रेडिट घेतच नाहीस. त्यावर राणीचं उत्तर एकदम विचार करायला लावणारं असतं. सर, मी कोणाचं क्रेडिट घेण्यापेक्षा ना मला देण्यात इंटरेस्ट आहे, कारण तशी वृत्ती ठेवावी माणसाने. कारण आपण घ्यायची जर ठेवली ना तर त्यात माणुसकी राहत नाही आणि अहमपणा राहतो. अखेरीस ती म्हणते, बरं सर, आता जायचंय का आपण? उशीर होणार होतोय ना. तुम्ही लवकर फॅक्टरीमध्ये जा, मी इकडे घरी जाते. इंद्रा एका अटीवर तयार होतो. हो, पण एका अटीवर, मी तुला तुझ्या घरी ड्रॉप करणार. इकडे संध्याकाळ झालेली असते. इंद्रा फॅक्टरीमधून घरी आलेला असतो. इंद्राला पाहताच आबा एकदम त्याला घट्ट मिठी मारतात. घरात सगळे जमा झालेले असतात आणि हे आनंदाचं दृश्य पाहून मालती, राणी सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. पण विक्रांत आणि उर्मिला यांना मात्र फार राग येत असतो. आबा खूप खुश होऊन इंद्राला म्हणतात, खरंच इंद्रा, आज ज्या प्रकारे तू रतनच्या फॅमिलीला हँडल केलंस ना, खरंच आज तू खरा एमडी झालायस. एवढ्या दिवसांपासून तर तुला एमडी पद दिलं होतं, पण आज तू खरा एमडी झालायस. आबा त्याची खूप प्रशंसा करत असतात. इंद्रा त्यावर नम्रपणे म्हणतो, खरं सांगू का आबा, हा जो माझ्यामध्ये बदल झालाय ना, हा एका व्यक्तीमुळे झालाय, आणि मी त्याला आज थँक्यू सुद्धा बोललोय. पण मात्र त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की आपण कुणालाही क्रेडिट द्यायचं, स्वतः घ्यायचं नाही. इंद्रा भरभरून राणीची प्रशंसा करतो. तो सांगतो, आज मी जे काही आहे ते राणीमुळेच आहे आबा, कारण तिने म्हणजे मी जो आधीचा होतो तिने खूप म्हणजे स्वतःचा वेळ घेतला. तिने मला बदलण्यासाठी भाग पाडलं. हे सगळं ऐकून मालतीला खूप राग येतो, पण आबा खूप खुश होतात आणि त्या दोघांनाही लाडू भरवतात. ते म्हणतात, राणी, खरंच आज तुझ्यामुळे माझा इंद्रा आज माणुसकीत आहे, मला कळलंय. आणि खरंच असाच संसार करा दोघंही, अशीच फॅक्टरी सुद्धा सांभाळा आणि घर सुद्धा. हे ऐकून विक्रांत, उर्मिला आणि मालती या तिघांना फार राग येतो. दुसरीकडे राणीच्या आईला सुरेखीला खूप जास्त त्रास होत असतो. बुवा काळजीने म्हणतात, मी तुला म्हटलं होतं की आपल्या राणीला सांग, पण तू सांगू नाही दिलं. जरा धीर धर, आपल्या मागे देव आहे. आणि हे बुवांच्या तोंडातले शब्द पूर्ण होतात ना होताच तोच सुरेखी आपला श्वास सोडून देते. गळा. बुवांना काही समजत नसतं की ही सुरेखी का अशी एकटी पडली आणि का बोलत नाहीये. ते लवकरच गोट्याला हाका मारतात आणि म्हणतात, लवकर ये गोट्या. गोट्या बघतो तर काय, सुरेखी काहीच हालत नसते. ढस्स. हे पाहून तो लगेच ॲम्ब्युलन्सला फोन करतो. आता खरी गोष्ट समोर येणार आहे. सुरेखीने राणीसाठी एवढं मोठं सत्य लपवलं, पण आता तिच्यासोबत काय झालं? राणीला आपल्या आईच्या मृत्यूचं सत्य कधी कळेल? आणि या सगळ्यामध्ये इंद्रा आणि राणीचं नातं कसं टिकेल? तुम्हाला काय वाटतं? पुढचा भाग नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.